नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी ज्योतिष आणि आयुर्वेद या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुंभ राशीचं मासिक राशी भविष्य. हे भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. हा संपूर्ण महिना तुम्हाला कसा जाईल, कोणत्या शुभ घटना घडतील, आर्थिक स्थिती महिनाभर कशी राहील, या महिन्यात कोणत्या गोष्टीत फायदा होईल, कौटुंबिक जीवन कसे राहील, नातेवाईकांशी संबंध कसे राहतील, कोणत्या गोष्टींपासून सावध राहावे लागेल, या महिन्यात वैवाहिक सुख किती मिळेल, भाग्य कितपत साथ देईल, व्यवसाय नोकरी कशी राहील, गुंतवणूक कुठे करावी लागेल आणि या महिन्यात खर्च किती होईल, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे यानंतरचा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मित्रांनो, सुरू करूया. मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या विचार करता तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. गुंतवणुकीसाठी या महिन्यामध्ये शुभ काळ आहे. एखाद्या व्यवहारात चांगला फायदा होण्याची शक्यता राहील. बुद्धीचा वापर करून पैसे कमवा. अनैतिक मार्ग टाळलेलेच बरे. या महिन्यामध्ये तुम्हाला एखादी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, जेणेकरून तुम्हाला अचानक धनलाभाचे योग आहेत. तुमच्या कामाचा तुम्हाला योग्य मोबदला मिळेल. येत्या काही दिवसांमध्ये घर आणि वाहन खरेदीचे संकेत आहेत. एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्याची इच्छा असेल तर नक्कीच करू शकता. फक्त तुमच्या राशीसाठी भागीदारीत व्यवसाय लाभदायक नाही. स्वतंत्रपणे नक्कीच व्यवसाय लाभदायक राहील. तुमचं बुद्धिचातुर्य वापरून त्यात नक्कीच प्रगती करू शकता. तुमच्या बुद्धिक्षमतेचा वापर पूर्णपणे करा, नक्कीच यश मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने सर्व महिना चांगला राहील. या महिन्यात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वास्थ्य ठीक राहील. तुम्हाला आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. बाहेरचे खाणे शक्यतो टाळावे, जेणेकरून तुमची पचनशक्ती सुधारेल. जेवढा शक्य होईल तेवढा व्यायाम करण्याचा प्रयत्न करावा. जेवण वेळेवर करण्याचा प्रयत्नही करावा. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सकस आहार घ्यावा. बाहेरचं अन्न शक्यतो टाळावे. तुम्हाला या महिन्यात तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलताना कुणाचं मन दुखणार नाही याची सर्वदा काळजी घ्यावी लागेल. तुमच्या गोड बोलण्याने सर्वजण मोहित होतील आणि त्यामुळे तुम्ही या महिन्यात सर्वांचं मन जिंकाल. नेत्रविकाराकडे दुर्लक्ष करू नका. वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डोळ्यांची काळजी घ्यावी. कौटुंबिक सुखाचा विचार करता कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सहकार्य मिळेल. तुम्हाला कौटुंबिक जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तींशी वादविवाद टाळावेत. तुमच्या हातून एखादं धार्मिक कार्य होण्याची येत्या काही दिवसात शक्यता आहे. घरात स्नेहभोजन करण्याचे योग येतील. तुमच्या कुटुंबामध्ये एखादी गोड बातमी मिळण्याचे या महिन्यामध्ये संकेत आहेत. एकूणच तुमचं कौटुंबिक वातावरण सुखशांतीचं आणि समाधानाचं राहील. या महिन्यात कुटुंबात पुरेसा उत्साह राहील. भावंडांचे पुरेसे सहकार्य मिळेल. शेजारील लोकांचे ही तुम्हाला सहकार्य मिळेल. येत्या काही दिवसात लेखन कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. त्या दृष्टीने
नक्कीच प्रयत्न करावा. या महिन्यात तुमच्या हातून काहीतरी मोठा पराक्रम घडेल, त्यामुळे तुमचं धाडस वाढेल. फक्त कानाच्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. येत्या काही दिवसात जवळचे प्रवास होण्याची शक्यता आहे. एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचीही शक्यता आहे. तुमच्या मनामध्ये बागबगीचाची आवड निर्माण होईल. औषध क्षेत्रात जर प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. येत्या काही दिवसात घर खरेदीचे किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. आईवडिलांची सेवा करा, त्यांचे आशीर्वाद मिळतील. आईवडिलांचा सल्ला नक्कीच ऐका, जेणेकरून तुम्हाला अचानक धनलाभाचे योग निर्माण होत आहेत. तुम्हाला या महिन्यात एक महत्त्वाचा सल्ला देण्यात येत आहे. गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल. त्यांच्या गुप्त चालींना तुम्हाला ओळखून तसंच वागावं लागेल. कदाचित तथ्य नसलेल्या आरोपांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. या महिन्यामध्ये तुमच्या ज्ञानात भर पडेल. तुम्ही कदाचित आध्यात्मिक आणि सकारात्मक पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न कराल. पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करावा. सासूरवाडीच्या लोकांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. या महिन्यात संतान सुख मिळेल. मुलाबाळांचे सुख मिळेल. त्यांच्याकडून गोड बातमी मिळेल. तुमच्या मुलाबाळांना यश मिळेल आणि ते पाहून तुम्ही सुद्धा आनंदी व्हाल. त्यांच्याकडून तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुमची गूढ विद्येबाबत रुची वाढेल. कोणतंही काम करताना विचारपूर्वक करावं लागेल. तुमच्या हातून एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होईल. तुम्हाला या महिन्यात तुमच्या गुरूंकडून मार्गदर्शन लाभेल. एखाद्या सामाजिक कार्यात तुमचा मोठा सहभाग राहील. या महिन्यामध्ये तुम्हाला प्रेमात यश मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही स्वतःकडे आकर्षित कराल. त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावे. एखाद्या सरकारी योजनेत अर्ज केलेला असेल तर त्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल. म्हणजेच सरकारी कामामध्ये यश मिळेल. या महिन्यात तुमच्या शत्रूंचा नायनाट होईल. काळजी नसावी. फक्त किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळोवेळी आरोग्याची काळजी घ्यावी. मनातील भीती नष्ट होईल. मनातल्या भीतीला तुम्हाला दूर करावे लागेल. कुठल्याही प्रकारची शंका मनात न बाळगता काम करावं. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तो सध्या करू नये. एखाद्या स्पर्धेत भाग घ्याल. स्पर्धेत यश मिळेल. एखाद्या कर्जासाठी अर्ज केलेला असेल तर या काही दिवसात कर्ज मंजूर होईल आणि तुमचं कर्ज लवकरच फिटेल. भागीदारीत एखादा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर नक्कीच करू शकता. भागीदारीत लाभ मिळेल. वैवाहिक सुख. या महिन्यात तुम्हाला उत्तम वैवाहिक सुख मिळेल. लग्न न झालेल्यांचे विवाहाची बोलणी किंवा बैठकीचे योग या महिन्यात आहेत. गुरुबदलामुळे भरपूर फरक पडेल. प्रेमात यश मिळेल. विरुद्धलिंगी व्यक्तींकडे आकर्षण वाढेल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत प्रेमाच्या गप्पा गोष्टी होतील. तुमच्या जोडीदाराशी तुमचे चांगले सूर जुळण्याची शक्यता आहे. पती पत्नीमध्ये वाद असतील
तर ते मिटतील. मित्रांनो, या महिन्यामध्ये विचारपूर्वक देवाणघेवाण करा. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या नावाने उद्योगाची सुरुवात करू शकाल. गुप्त शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावे लागेल. बाहेरची बाधा होण्याची शक्यता राहील. मानसिक त्रास कमी होईल. कायदेशीर कटकटींपासून या महिन्यामध्ये दूर राहण्याचा प्रयत्न करावा. तुमचे व्यवहार जपून करावेत. भाग्य या महिन्यामध्ये बाकी तुमच्या बाजूनी राहील. एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे संकेत आहेत. तुमच्यावर या महिन्यात गुरुकृपा होईल. तुमच्या हातून दानधर्म आणि धार्मिक कार्य होतील. येत्या काही दिवसात परदेश प्रवासाचे योग आहेत. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. सर्व कार्य सफलतेसाठी तुमच्या इष्टदेवतेची पूजा करा. नक्कीच यश मिळेल. वडिलांशी किंवा नातेवाईकांशी मतभेद टाळावे लागतील. व्यवसाय, नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात प्रमोशन मिळण्याचेही योग आहेत. तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होईल. या महिन्यात तुम्हाला मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. कार्यालयीन वातावरण उत्तम राहील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळेल. सामाजिक क्षेत्रातही तुम्हाला यश मिळेल. मित्रांनो, या महिन्यात आहारावर नियंत्रण ठेवा, जेणेकरून आरोग्य चांगलं राहील. नवीन वस्त्र खरेदी किंवा दागिने खरेदीचे योग आहेत. तुम्हाला नवीन मित्रांकडून सहकार्य मिळेल. व्यापार करत असाल तर व्यापारात लाभ मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. सासूरवाडीच्या लोकांकडून विशेष सहकार्य मिळेल. खर्च, मित्रांनो, राहत्या जागेत बदल होण्याची शक्यता आहे. परंतु काळजी नसावी. तुम्हाला सर्व सुखसोयींचा लाभ मिळेल. तुमच्या हातून या महिन्यात दानधर्म होईल, ज्याचा भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे, परंतु ते टाळलेलेच बरे. उसने पैसे कोणालाही देऊ नका आणि कायदेशीर कटकटींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. गरज असेल तेव्हाच पैसे खर्च करावेत. मित्रांनो, या महिन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीसाठी हा महिना अतिशय शुभ आहे, जेणेकरून भविष्यात गुंतवणुकीचा तुम्हाला लाभ मिळेल. मित्रांनो, या महिन्यात तुमच्यामध्ये अनपेक्षित बदल घडतील. तुम्हाला लाभ मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्ती येत्या काही दिवसात मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही मोठी झेप घ्याल. भागीदारीच्या व्यवसायात लाभ मिळेल. दूरचे प्रवास होण्याचे योग आहेत आणि प्रवासात लाभ मिळेल. तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचं चीज होईल. एखादी चांगलं उत्पन्न देणारी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. ती संधी पकडून त्याचं सोनं करणं सर्वस्वी तुमच्या हातात राहील. या महिन्यामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही तुमच्या हातून तुमच्या गुप्त शत्रूंचा नायनाट कराल. परंतु मोठे निर्णय या महिन्यामध्ये घेऊ नका, कारण वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तुम्हाला चहूबाजूंनी यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. रखडलेली कामं आणि आरोग्य सुधारण्यासाठी, यश मिळण्यासाठी तुम्हाला
नीलमरत्न वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे, जेणेकरून नक्कीच यश मिळेल. तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या नशिबाची पुरेपूर साथ मिळेल. फक्त नातेवाईकांशी वादविवाद टाळावे आणि कोणाविषयी मनात गैरसमज करून घेऊ नये. मित्रांनो, हे होते कुंभ राशीचे मासिक राशी भविष्य. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.